सन 1666 आग्रा किल्ला. छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेत. हजारो मैल दूर महाराष्ट्रात एक माणूस बसला होता, जो पाहतो ते कोणाला दिसत नाही, जो ऐकतो ते कोणाला ऐकू येत नाही. त्याचं नाव बहिर्जी नाईक. आज आपण जाणून घेणार आहोत त्या एका माणसाची कथा, ज्याने महाराजांना मृत्यूच्या जबड्यातून परत आणलं. 1665 साली पुरंदरच्या तहात मिर्झा राजे जयसिंहांनी महाराजांना औरंगजेबाच्या दरबारात जाण्यास भाग पाडलं. औरंगजेब हुशार होता. त्याला माहीत होतं, शिवाजी जगला तर मुघल साम्राज्य धोक्यात येईल. आग्र्याला पोहोचल्यावर महाराजांचा अपमान झाला. त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं. मराठा साम्राज्याचे सूर्य अस्ताला जाणार होते. पण बहिर्जी नाईक जागे होते. बहिर्जी नाईक महाराजांचे प्रमुख हेर. ते कधी सैनिक म्हणून वावरायचे, कधी साधू म्हणून, कधी व्यापारी म्हणून. त्यांचं जाडशं होतं संपूर्ण हिंदुस्थानभर. फकीर, वाटसरू, दुकानदार, नावाडी सगळे बहिर्जींचे डोळे होते. महाराज आग्र्याला जाण्यापूर्वीच बहिर्जींनी आपले हेर आग्र्यात पोहोचवले होते. त्यांना माहीत होतं काहीतरी वाईट घडणार आहे. ते तयार होते. महाराज कैदेत गेले, पण हार मानली नाही. बहिर्जींच्या हेरांनी किल्ल्याचा नकाशा तयार केला. पहारेकऱ्यांच्या वेळा नोंदवल्या. औरंगजेबाच्या दरबारातील माहिती गोळा केली. एक योजना आखली गेली. महाराज आजारी असल्याचं नाटक करतील. दररोज मिठाई आणि फळांच्या टोपल्या गोरगरिबांना दान म्हणून पाठवल्या जातील. पहारेकरी सरावतील. ते तपासणी बंद करतील. आणि मग 17 ऑगस्ट 1666 त्या रात्री महाराज आणि संभाजीराजे मिठाईच्या टोपल्यांमध्ये लपून बाहेर पडले. बहिर्जींच्या हेरांनी आधीच घोडे तयार ठेवले होते. वेगवेगळ्या मार्गांनी, वेगवेगळ्या वेशात महाराज आग्र्यातून निसटले. औरंगजेबाला सकाळी कळलं, शिवाजी निघून गेले. त्यानं सैन्य पाठवलं, पण खूप उशीर झाला होता. बहिर्जींचं जाळं इतकं मजबूत होतं, महाराज महाराष्ट्रात सुखरूप पोहोचले. या सुटकेने इतिहास बदलला. जर बहिर्जी नाईक नसते, जर त्यांचं हेर जाळं नसतं, तर कदाचित मराठा साम्राज्याचा जन्मच झाला नसता. बहिर्जी नाईक इतिहासात फारसे प्रसिद्ध नाहीत, पण ते नसते तर आपण शिवाजी महाराजांची ही गाथा सांगू शकलो नसतो. खरे नायक नेहमी सावलीत असतात. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा पुढचा व्हिडिओ कोणावर असावा. जय शिवराय.